राज्यात रिक्षा, टॅक्सी आणि ओला उबर कॅब चालकांसाठी मराठीचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्यात आलंय। आपल्याला कल्पना आहे आणि या नियमांची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होणार आहे। आरटीओचे भरारी पथक हे चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येतो का याची तपासणी करतील। मराठीचं आवश्यक ज्ञान नसल्यास तात्काळ परवाना रद्द केला जाणार नाही, तर प्रथम कारणे दाखवा नोटीस देऊन मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली जाईल। त्यानंतरही नियम न पाळल्यास परवाना किंवा व्यावसायिक बॅज निलंबित किंवा रद्द करण्याची शक्यता आहे। कारवाई होऊ शकते। धनंजय दळवी आपल्याला सांगतात। धनंजय, काय एकूण आज पहिला दिवस आहे, आज उद्यामध्ये कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय? मराठी भाषिक ड्रायव्हर वगैरे कसा प्रतिसाद देत आहे? प्रसन्न सर, आपण जर पाहिलं तर 15 तारीख शेवटची तारीख होती आणि त्यानंतर आता आज या संपूर्ण प्रशिक्षणाचा समारोप आज परिवहन मंत्री आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत पार पडेल। त्यांना सर्टिफिकेट दिलं जाईल। त्याच्यानंतर उद्यापासून खरं तर या सगळ्या नव्या जो काही सुधारणा केलेला कायदा आहे त्याची अंमलबजावणी केली जाईल आणि त्यानंतर हे जे काही रिक्षा टॅक्सी चालक आहेत मुंबईमधले त्यांच्यावर खरं तर कारवाई उद्यापासून केली जाणार आहे। त्यामुळे थेट आपल्याबरोबर टॅक्सी चालक आहे, आपण त्यांनाच विचारूया आणि त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय नेमकं त्यांचं मत आहे। दादा, मराठी शिकला आहात का? उद्यापासून कारवाई होणार आहे कारण की कारवाई वाला मराठी अब 3 महीने का टाइम दिया गया है अभी सीखने के लिए। और किसने दिया 3? अभी वो मैं यूट्यूब पे देख रहा हूँ, 3 फेसबुक महीने पे। का टाइम नहीं है। अगर आपको कल से कार्रवाई शुरू होगी उसमें आपको पहला नोटिस दिया जाएगा 1 महीने का, फिर से सीखना पड़ेगा, उसके बाद फिर से एक बार एग्जाम देना पड़ेगा। अगर नहीं हुआ तो आपके ऊपर कार्रवाई होगी। चलेगा तो कार्रवाई कल से होने वाली है। होने वाला तो क्या करेंगे, देखेंगे जमेगा तो इधर ठीक है, नहीं तो जाएंगे गांव जाएंगे अपना, जिधर का है बिहार उधर गाड़ी चलाएंगे और क्या करेंगे। ठीक आहे। आपल्यावर आणखी काही जण आपण त्यांच्याशी बोलण्याचा खरं तर प्रयत्न करणार। ही मुंबईमध्ये आहे सध्या, मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इथे आणि आपल्याबरोबर आणखी काही रिक्षा चालक आहे। मराठी शिकलात का 3 महिने? शिकलात। उद्यापासून कारवाई होणार आहे। खरं तर मराठी येणार नसेल तर समझ में आता है अपने को, हाँ, सामने बोलोगे समझेंगे हम। और तो बोलायला नाही शिकलात तुम्ही? प्रशिक्षण केंद्र गेले का? प्रशिक्षण केंद्र गए थे, अभी हुआ है। हाँ। जो उसमें ऑप्शन दिए हैं उसको आता है। अच्छा, काय काय शिकवलं तिथे? जैसे कोई बोलेगा कि मला प्रॉपर मार्केट जायचे या बसू, हाँ, हाँ। अजून काही? और क्या, जैसे किती पैसा ऑनलाइन झाला कि नहीं झाला, तो मी झाला बोलेंगे, या नहीं है तो बोलेंगे माझा सोवत नहीं। हाँ। या सगळ्या गोष्टी आहेत। खरं तर अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना अजूनही प्रसन्न जर मराठी हे पूर्णपणे त्याचं ज्ञान आलेलं नाहीये। ते त्यांनी प्रशिक्षण केंद्रात सुद्धा गेलेले पाहायला मिळाले सुद्धा, तरी सुद्धा अनेकांना अडचणी या सगळ्या येताना पाहायला मिळतात। त्यामुळे उद्यापासून नक्कीच धनंजय, आपलं लक्ष असेल, पुढारी न्यूजचं लक्ष असेल, कारण या मराठी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये अगदी सर्वसाधारण 2-4 वाक्य बोलता येत नसतील तर त्या रिक्षा चालक वाहन चालकांनुसारच विचार करावा लागेल। ही त्यांची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे। जर का कर्मभूमी असेल तर मराठी यायलाच हवं। धन्यवाद।